नमस्कार, कसे आहात सगळे? मी कल्पना बांदेकर आरोंदेकर आपल्या मेजवानी आणि बरंच काही चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगड्याची कढी, बांगडा फ्राय आणि कोळंबी फ्राय। तर पहा, इकडे तुम्हाला दिसतच असेल बांगडे चांगले स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहेत। बांगड्याचे डोके आणि शेपटी आणि एका साईडला बांगड्याची शेपटी आणि कोळंबी ही आपण फ्राय करणार आहोत। आणि या बांगड्याच्या डोक्याची आपण कढी करणार आहोत। त्याला लागणारं साहित्य: नारळाची 1 वाटी ओलं खोबरं आणि 2 ओल्या लाल मिरच्या। हा मच्छीचा मसाला आहे, त्यामध्ये आपण धणे, लाल मिरच्या आणि हळद घालून हा तयार केला आहे। 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडासा कांदा आणि ही तिरफळ आहे। याच्याशिवाय बांगड्याच्या आमटीला चव येत नाही आणि एक चांगला सुगंध येतो कढीला। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये घालून छान बारीक वाटून घेणार आहोत। एकदम गंधासारखं असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण ह्या वाटणात पाणी घालून हे चांगलं वाटून घेऊया। आता आपलं हे वाटण तयार आहे। बघा किती छान बारीक वाटलं आहे ते, तुम्हाला दिसतच असेल। आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तुम्ही यामध्ये फोडणीला कांदा पण घालू शकता, पण आमच्याकडे कांदा आवडत नाही म्हणून मी कांदा घालत नाही। मी अशीच फोडणी देते तेल घालून। वाटण त्याच्यामध्ये चांगलं परतून घेते। वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे वाटणाचा कच्चेपणा सगळा निघून जातो। चांगलं 5-1 मिनटं तरी चांगलं ढवळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे त्याच्यात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी कढी करून घेऊया। जास्त पाणी पण घालायचं नाही, नाहीतर एकदम पातळ होईल। तर आता कढीला एक कढी येईपर्यंत हे तसंच ठेवून देऊ आणि आपण मच्छीला मॅरिनेट करून घेऊया। मच्छीला मॅरिनेट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा कोकुमा गूळ, 1 चमचा हळद, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि 2-3 चमचे तिखट मसाला घातला आहे। आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। चवीनुसार मीठ पण घातलं आहे आणि हे मिश्रण चांगले माशांना लावून घ्यायचे, चांगले एकजीव करायचे। मॅरिनेट केलेली ही मच्छी आपण 10 मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे। आणि आता तोपर्यंत एकदा आपण कढी बघूया, आपली कढी कशी झाली आहे ती। तर आपल्या आता कढीला चांगली उकळी फुटली आहे बघा। तर आपण ढवळून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये कोकम घालून घेणार आहोत। 5-6 कोकम घालणार आहे आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आणि चवीसाठी आपण त्यामध्ये 5-6 तिरफळं पण वरून घालणार आहोत। तर आता आपण त्यामध्ये बांगड्याचे तुकडे पण घालून घेऊया। 3 ते 4 मिनिटात बांगड्याचे तुकडे चांगले शिजतात। जास्त शिजवले तर ते तुटतात, म्हणून जास्त शिजवायचे नाहीत। मग आपली कढी आता तयार आहे। तर आता आपली ही मच्छी मॅरिनेट चांगली झाली आहे, ती आता आपण भाजून घेऊया। त्यासाठी आपण 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1.5 चमचा बारीक रवा घेतला आहे आणि त्यामध्ये आपण वरून 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातले आहे। ते चांगलं मिक्स करून घेऊया। हे मासे आता आपण ह्या पिठामध्ये घोळून घेऊया आणि मस्त असे फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक तवा ठेवला आहे, तव्यामध्ये थोडेसे तेल घातले आहे आणि आता आपण हे मासे त्यामध्ये फ्राय करून घेऊ। बांगड्याच्या तुकड्याबरोबर आपण कोळंबी पण फ्राय करून घेऊया। माशाची एक साईड चांगली भाजून झाली की आपण माशाची दुसरी साईड पण चांगली भाजून घेऊया। त्याबरोबर कोळंबी पण परतून घेऊया। तर बघा, इकडे बांगड्याची शेपटी मस्त अशी फ्राय झाली आहे आणि कोळंबी सुद्धा खाण्यासाठी तयार आहे। बांगड्याची कढी, बांगडा फ्राय, कोळंबी फ्राय हे तिन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा।
व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.